नेरूळ सेक्टर 8 मध्ये असलेल्या विश्वशांती सोसायटीमध्ये आहे तो काल संध्याकाळी स्लॅब पडला होता आणि सुदैवाने आहे ते या घरातल्या लोकांना या ठिकाणी इजा झालेली नाही आहे. मी त्याच घरात आहे. तुम्ही सध्या वर परिस्थिती पाहताय. संपूर्णपणे हे बांधकाम आहे खराब झालेलं आहे. सिडको निर्मित हे बिल्डिंग आहेत. आज 40 वर्ष ह्या सोसायटीला झालेले आहेत. त्यामुळे ह्याची परिस्थिती तुम्ही पाहता की किती डेंजर परिस्थिती आहे आणि याच वरून आहे तो स्लॅब मोठ्या प्रमाणामध्ये पडला होता. तुम्ही जो हा वर फॅन बघताय हा जरी आता तुम्हाला सरळ वाटत असला तरी काल जेव्हा स्लॅब पडला होता तेव्हा संपूर्ण फॅन हा वाकला गेला होता आणि संपूर्ण खाली आहे ते या ठिकाणी वरचं जे परिस्थिती तुम्ही पाहता की ती पडल्यामुळे खाली सुदैवाने आहेत ती घरात आपल्याला पाहतात की 70 वर्षाच्या आजी आहेत प्राजक्ता पाटील आणि त्यांच्या ह्या बहीण आहेत. सुदैवानं त्यांना लागलेलं नाही आहे, त्यांचा जीव वाचलेला आहे. मात्र कदाचित याच्यामध्ये आहे ते गंभीर दुखापतसुद्धा या ठिकाणी यांना झाली असती. महानगरपालिकेच्या माध्यमातून आहे ती ही धोकादायक बिल्डिंग म्हणून डिक्लेअर जरी केली असली तरी अद्याप पण ह्या सोसायटीमध्ये आहे ते लोक राहत आहेत. जवळपास 200 कुटुंब आहेत ते या सोसायटीमध्ये राहत असून त्यांचा आज या ठिकाणी जीव टांगणीला लागलेला आहे. आपल्यावर या ठिकाणी सोसायटीचे रहिवासी आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया. सर, काय म्हणाल, काय परिस्थिती आहे या सगळ्या सोसायटीची? साहेब, विश्वशांती ही सोसायटी गेले 38 वर्ष आम्ही ते राहतो आणि या इमारतीला 38 वर्ष झालेलं आहे. तर आता एवढी जुनी सोसायटी झाल्यानंतर आम्ही सर्व रिडेव्हलपमेंटसाठी आम्ही गेलो. रिडेव्हलपमेंटमध्ये आम्ही पूर्ण बहुमताने आम्ही C179A सहनिबंधकाच्या समोर बहुमताने ते पारित केलं. बिल्डर्सला आपण चॉईस केला, सर्व काय केलं ते सर्व आता पालिकेने C1 जरी डिक्लेअर केला तर आता पालिकेला आम्ही पत्र दिलं त्या दिवशी की बाबा याच्यावर काहीतरी कारवाई करा, कारण तिथे जर्जर झालेली आहे. पण नवीन आलेली कमिटी यांच्या काही वादामुळे ते सर्व रखडलेलं आहे आणि त्या लोकांनी ह्या समस्यांना लोकांच्या जीवाची जे चालू आहे ते लोकांची जीव जाऊ शकते पण तरी त्या लोकांचं लक्ष नसून आता हे जे जर्जर झालेलं हात आज नाही तर उद्या कुणाचा तरी अजून हादसा होऊ शकतो. ही एकच फ्लॅट नाही आहे, 210 घरामध्ये तुम्ही जर प्रत्येक फ्लॅटमध्ये फिरलात तर तुम्हाला 90% फ्लॅटमध्ये सेम अशी जर्जर हालत तुम्हाला भेटेल. पण आज प्रशासनाला आम्हाला एकच मागणी आहे की याच्यावर कारवाई करा. हे तुमचं कमिटीचा वाद असूनसुद्धा पालिकेने काही कारवाई केलेली नाही आहे. C1 डिक्लेअर असूनसुद्धा आम्ही त्यांना पत्रक दिलं की याच्यावर कारवाई करा, पण काही कारवाई केली नाही. हे स्लॅब पडल्यानंतर काल मात्र ते लाईट वीज आणि काहीतरी कापायला आले होते, ते कापून गेले बिल्डिंगची. पण पुढची कारवाई जर काही असे अजून घटना घडली आज उद्या तर याची जबाबदारी पालिकांनी आणि कमिटी या दोघांवर राहील. याची तुम्ही नोंद घ्या सर. नक्कीच आपण पाहतो की या ठिकाणी असलेल्या कमिटीच्या वादामध्ये मात्र 210 फॅमिली आहेत त्या रखडल्या जात असून महानगरपालिकेच्या माध्यमातून सुद्धा कुठलाही ठोस उपाययोजना केली नसल्यामुळे या ठिकाणच्या लोकांचा जीव या धोकादायक अतिधोकादायक बिल्डिंगमध्ये या ठिकाणी टांगणीला लागलेला आहे. विनायक पाटील, ABP माझा, नवी मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.